षटक आज काटे ग्राउंड वर त्यांना पाहून खूप आनंद होतोय. सचिन कातकर आणि स्लोअर चेंडू होता परंतु वाईट चेंडू. धावसंख्या झटपट वाढते. धावसंख्या होती ती 20 बिनबाद 20. अजून या षटकातील काही चेंडू बाकी. ते स्कोर बोर्डचं काम पाहतात ते रुपेश बाई आणि प्रणय नेमन. आणि पाहूया उंचा डोलला चेंडू हवेत. एक धाव तर धावून काढले नक्कीच आणि परंतु इथे धाव चढवण्याची शक्यता होती परंतु इथे कोणच नाही. दोन धावा नक्कीच धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होती ती 22. धाव चढवण्याची शक्यता होती नक्कीच. जर इकडे बॉलरच्या साईडला थ्रो होतो तर कुलदीप नक्कीच धाव चढवू शकला असता परंतु इथे क्षेत्ररक्षक खराब म्हणावे लागेल. आणि आज सचिन तेंडुलकरने आक्रमक मोड मध्ये एक धाव पळून काढले आणि या षटकात धावसंख्या होती 23. तिसरं षटक चालू होताना संघाची धावसंख्या 23. नाची बोल टाकूया आपण माझी पहिल्या व्हिडिओ एक नावाचे आणि हा शॉट चेंडू पाहूया परंतु आज झेल आहे आणि हा झेल बाजू कुलदीप कुंभार. मी मोडलं होतो की जर कुलदीप कुंभार उभा राहिला तर आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभारू शकतो परंतु आज त्यांचं काही दिवस दिसत नाही. सकाळपासून त्यांनी काही दिवस दिसत नाही. त्यांचा पहिल्या सामन्यामध्ये फक्त एक प्रत्येक दिवशी परंतु त्या जीवनासाठी फायदा उचलू शकले नाही. त्यांचे चांगले क्षेत्ररक्षण केले तिथे किशोर बावकर यांनी. आता त्यांची धाव घेण्यासाठी आलो होतो योगेश. तेवढी चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती. अनंत तांबे बोललो होतो एका फलंदाजाचा दिवस असतो दुसऱ्या फलंदाजा नसतो परंतु आज अनंत तांबेचा दिवस आहे. आज ज्या गोष्टीला हात लावतात ते सोनं होते. ज्या गोष्टीला जर फलंदाजीला आले तर फलंदाजी करतायत. गोलंदाजांचं विकेट मिळवून घेतायत आणि चेंडू स्वतःकडे आले तर स्वतः ते चेंडू चांगल्या प्रकारे पकडतायत की बोलतो ना. आणि अशा त्यांना वाईट चेंडू धावसाठी आपल्या संघासाठी. पाहूया अनंत तांबेचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट काही भरकटलेले अनंत तांबे. व्यक्ती राईटचा कॉम्बिनेशन असल्यामुळे काय आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करण्याचा गरज नव्हती परंतु दोन सलग वाईट टाकले. धावसंख्या झटपट वाढली. धावसंख्या होती 25 आणि पुन्हा एकदा सलग तिसरा वाईट. धावसंख्या होते 26. काहीसे भरकटलेले जरासे अनंत तांबे आणि पुन्हा एकदा वाईट. सलग 4 वाईट टाकले. यश मिळवले होते त्याच्यानंतर हा लेफ्टी बॅट्स मिळाले ते काय आपली विसरलेले. धावसंख्या 27. एक गडी बाद 27. एक चांगलं यश मिळवून दिलं होतं परंतु तशीच बॉलिंग त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे होती परंतु सलग 4 वाईट टाकले आणि हा सुंदर चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो ऑफसाईडला सचिन कातकर यांनी. आता सर्व दुरा सचिन कातकर यांच्या खांद्यावर. काही गरज नसतानाही त्यांनी 4 चेंडू आपल्या एक्स्ट्रा टाकले आणि 4 धावा दिल्या त्या मतदार संघाला. धावसंख्या होते 28. आता स्ट्राईकला येतो योगेश लाकन धडाकेबाज बॅट्समन आणि सुंदर ऑफच्या दिशेने कडवला. एक धाव तर जाऊन काढले दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावा सिग्नेचर बॉक्स मध्ये. धावसंख्या होते 30 आणि अशा तऱ्हेने षटक पूर्ण होत आहे. 3 षटकाचे धावसंख्या होते 30. अजूनही या सामन्याचे 3 षटक बाकी. सॉरी लगा मारण्यासाठी पाहूया आपल्या कर्णधाराचं काय वैभव बसवकर सामनाला सचिन कातकर षटकार आणि हा सुंदर चेंडू पण परंतु 2 धावा लाईनमॅन हा चेंडू आणायचा आहे. प्रफुल्ल बाई
आणि दोन संख्येत धावसंख्या होते ती 32. सचिन कापसे विजय आपल्या चांगला फलंदाज पाहून संमतपर्यंत नंतर सर्व धुरा आपल्या गोंधळ घेऊन सचिन कापकर आणि सामना बदलला आता पुढे गोलंदाज वैभव करायचा सचिन कापकर जे सलामीला आले फलंदाज चांगल्या फलंदाजी करतात आणि पुन्हा एकदा ऑफसाईडला ठेवला चेंडू एकदा तर नक्की धावून काढले दोन्ही फलंदाज तिथे एक गचाळ क्षेत्ररक्षण होते ते अभिषेक कुंभार यांचं आणि तिथे पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण होते ते यष्टीरक्षक किरण बाळकर आणि पाचशे एसटी मध्ये असलेले फलंदाज तिथे धावची देण्याचा प्रयत्न होता परंतु खूप मिस फिल्डिंग म्हणावी लागेल आणि अशा तऱ्हेने या 4 धावा पूर्ण होत आहेत धावसंख्या होती 36. ही एक धाव खूप महत्वाची असते या क्रिकेटमध्ये परंतु असंच एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहावं मिळतं चांगल्या महत्वाचं फलंदाने प्रत्येक क्षेत्ररक्षकाने लक्षात ठेवावं आणि हा सुंदर यॉर्कर चेंडू होता परंतु चांगल्या प्रकारे फिरून काढला तो सचिन कापकर यांनी चांगली गोलंदाजी करतात ते बळसपकर यांनी परंतु त्यांना चांगली साथ लाभते तर ते चांगली गोलंदाजी करतायत ते वैभव बळसपकर आता स्ट्राईक ला आलाय तो योगेश लाकड पाहूया वैभव बळसपकर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत ते पण त्यांना आपल्या खेळाडूंपर्यंत जो टीम वर्क असतो त्यांच्याकडून काही सपोर्ट मिळत नाहीये आणि सुंदर चेंडू होता तसा डोलवलाय तो बांधायला लागला चेंडू आहे तो आणि 2 धावा नक्कीच धावून करतायत 2 धावांवर समाधान मानावं लागते ते दोन्ही पर्यंत त्यांना धावसंख्या होते ती 39 एक गडी बाद 39. मी बोललो होतो जे कुलदीप कुंभार यांची जी विकेट गेली त्याच्यानंतर काहीतरी लगाम घालू शकते परंतु काहीच परिणाम होत नाहीत धावसंख्या ती चालूच आहे 39. चौथं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 39. हेच क्रिकेट असतं की आज तर एकाच फलंदाज चालू शकला नाही तर आपली सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेऊन दोन्ही फलंदाज आणि एक धाव नक्कीच मिळते धावसंख्या होती ती 40. एका फलंदाजाचा दिवस असू शकतो किंवा नसू शकतो प्रत्येकाचा दिवस असतो आणि आता स्ट्राईकला तो कलांगार फलंदाज सचिन कापकर त्याचा सामना करतील तो गोलंदाजी तयार आहे तो वैभव बळसपकर पंचांच्या डाव्या साईडने 10-12 बॉलांचा रनअप घेऊन सॉरी 2 धावा आणि धावसंख्या होते 41. चांगल्या प्रकारे डिसिजन देताना दोन्ही पंच नावाजलेले पंच सुनील पाई धावसंख्या आहे 41. चांगल्या मुलाचं सहकार्य करतात ते आम्हाला दोन्ही संघ दोन्ही संघ भूभागातील तुल्य बळाचे संघ आणि साईडला तो योगेश आणि या सुंदर बॉलला चेंडू पाहूया आणि चांगला खेळ पकडला तिथे तो साई कुंभार आणि फलंदाज प्रफुल्लबाई कालचा चेंडू संघाकडे हार्दिक पांड्या सामना मैदानात आहे चांगल्या प्रकारे क्रिकेट व्हावं यासाठी हे आयोजन करण्यात आले आज मंडळाचा उद्देश असताना शिवसम्राट क्रिकेट आणि हा चांगला चेंडू होता स्लोप चेंडू होता पंचांकडे राईटचा दाब म्हणताना परंतु घेऊन होता तो अमोल करत आणि हा डोलला चेंडू एकदा धावून करतात दोन्ही फलंदाज आता स्ट्राईकला तो सलामीवर आलेला फलंदाज सचिन कापकर नॉन स्ट्राईकला तो पप्पू कावडकर संघाचं 5वं आणि महत्वाचं असं षटक घेऊन आलाय तो अमोल तरल करण्यात आला होता माझ्यात होता काय होता
आणि मोलाचं आतापर्यंत नाबाद आहेत ते सचिन कातकर वैयक्तिक 19 धावांवर चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात ते. संघ स्वतःची धुरा आपल्या खांद्यावर अनंत तुकाराम पाईन यांचं आज इथे आगमन झालं तरी मंडळातर्फे त्यांचं अभिनंदन. आणि आज त्रिफळाची धाव पडतो सचिन कातकर आणि तिसरा नंबर बघतो चुकून एक मंडळ संघाला. आणि चांगली संघाच्या कर्णधार षटकार जे शेवटच्या षटकांमध्ये चौका षटकारांची आतषबाजी करावी लागते ती किरण पोलाद जसे बॅट्समन अंकित पैकडे पाहूया चौका षटकारांची आतषबाजी करतात का. आणि त्यांच्यासाठी रनर मागवलाय त्यांचा काही धावण्याचा प्रॉब्लेम आहे. एकमेकाला समजून घेताना हेच असतं क्रिकेट. एकमेकाला समजून घेणं आणि सांभाळून घेणं हेच असतं क्रिकेट. हे आज इथे आम्ही पाहायला मिळतो दोन्ही संघाकडून. आणि 2 धावा अंकित पैकडे त्यांच्या बॅट मधून आपलं खातं उघडतायत आणि संघाला 2 धावा मिळवून देतात. आणि बोललो होतो दोन्ही फलंदाजांना धावा संख्या 46. जर योग्य काहीतरी चांगला फलंदाज पप्पू आज हा क्रिकेट पाहायला मिळाला तो खूप मन आनंदित झालं. आणि 5 षटकांचे सामने पाहायला मिळाले काटे ग्राउंड मध्ये या 4-5 वर्षात. आणि आज झेल बाद होतो तो पहिल्याच आपल्या चेंडूवर एक झेल बागत होतो पप्पू. आणि 5 विकेट गेल्या त्या अशा तऱ्हेने बदलवड संघाच्या. आणि आता आलो तो अविनाश सातपे अमित सातपे सॉरी दोन्ही भूभागातील संघ आज सेमीफायनल मध्ये खेळताना आणि आज जो विजय होईल तो फायनल मध्ये खेळेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यावी. दोन्ही संघाला या सामन्यासाठी शुभेच्छा. पुढचा चेंडू किशोर बाबर यांचा एक पहिल्याच चेंडूवर आपलं यश मिळवून दिलंय ते आपल्या संघाला. सेट बॅट्समन होता आणि लेग साईडला ठेवला चेंडू अमित यांनी एक धाव तर धावून काढले नक्कीच. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहूया ते कशा क्षेत्ररक्षण होत आहे ते क्षेत्ररक्षकाकडून. आणि 2 धावा नक्कीच धावून काढल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. अमित सातपे यांनी धावसंख्या होते ते 5 गडी 48 बाईंगवाले यांनी हे आज इथे करून दाखवलं. आणि उंच डोला चेंडू पाहूया चेंडू तर खूप हवेत आहे पाहूया धावताना दोन्ही क्षेत्ररक्षक परंतु 2 धावा नक्कीच धावून काढल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु 2च धावा धावून काढतायत ते पंधेर संघाचे फलंदाज अमित आणि मिनेश. चांगले सामने खेळायला मिळतात ते संघाचं. आणि आपल्याला चेंडू एक धाव नक्कीच धावून काढले प्रयत्न. आणि तिसऱ्या धावच्या प्रयत्नात अमित बाद होते. चेंडूवर काय होतं ते ऑफसाईडला तर चेंडू तोडवलाय. आणि रामदेव बाबा पतंजली षटकार या सामन्यातील पहिला षटकार मिनेश लाखन यांच्याकडून मारलेला पहिला षटकार. मी बोललो तो हार्दिक पांड्या जशी फटकेबाजी करतात तसेच मिनेश लाखन फटकेबाजी करतात. धावसंख्या लगेच धावसंख्या होती 58. धावेला लगेचच वेग मिळतोय धावसंख्या लगेच वाढते. आणि लगेचच मिनेश लाखन चांगल्या प्रकारे किशोर बाबरांनी एक सिक्स मारला होता लगेच त्याचं ट्रिपल अचीव केले आणि रोखलं ते रोशन भाऊ महत्वाचा सामना आहे. प्रफुल्ल बाईंग अजित बाईंग प्रणीश नेमन पियुष बाईंग सारखं काय इकडे वडापाव खायला येत आहे. खवा दिलाय बोलतरण 6 षटकांमध्ये पहिला चेंडू पाहूया. आणि सुंदर चेंडू होता परंतु ऑफसाईडला तोडवलेला आहे गडीच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच धावून काढले. आणि आता आपलं आणि संघाचा श्रीगणेशा केलाय तो एके धावसंख्येने गाडी अमोल तरलेने
आपला श्री गणेश केलाय तो संघाचा आणि आपला स्वतःचा स्ट्राईक लागलाय तो वैभव समकर. त्याला कृष्ण गोलंदाज संघाचे आणि सुंदर चेंडू होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पाठी. एकदा तो धावून नक्कीच काढले दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोन्ही धावा तिथे गचाळ क्षेत्ररक्षण अमित सातपर्यंत चांगली रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. हे जे रन असतात तेच घेणे खूप महत्वाचे असतात या क्रिकेटमध्ये. डाव्यासाठी सामना करेल तो वैभव समकर आणि ऑफसाईडला टोलला चेंडू. एकदा तो नक्कीच धावून काढले दुसरा धावायचा प्रयत्न परंतु एकच धाव आणि खराब थ्रो म्हणायला यायचं एकच धाव होऊ शकली असती परंतु एक धाव तर नक्कीच दिली आणि या दोन धावा धावसंख्या होते ती 5. मी बोललो जे एक 2 रन आपण देतो ते खूप महागात पडतात नंतर. धावसंख्या होते ती 5 पहिल्या षटक चालवताना आणि अलेक्झांडर चेंडू गॅप मध्ये मारलेला चेंडू एक धाव तर नक्कीच धावून काढले दुसऱ्या दोन धावा नक्कीच धावून काढले त्या दोन्ही फलंदाजांनी आणि चांगले रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची धावसंख्या होती ती 7. पहिले षटक चालवताना संघाची धावसंख्या होती ती 7. जेवढं लक्ष मोठं असतं परंतु प्रत्येक चेंडूवरचे धावा घेण्याचं कौशल्य असतं त्या वाढ होते ना. आणि पुढचा चेंडू सचिन कातकर यांचा आणि सुंदर निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलंय ते सचिन कातकर याला. एक चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे फार मोठं कौशल्य असतं ते गोलंदाजाचं ते आता पाहायला मिळतंय ते सचिन कातकर यांच्याकडून आणि ते मागे चांगले यष्टिरक्षण करतायत ते सचिन कातकर यांचा वैभव समकर यांना आणि ऑफसाईडला असलेला चेंडू पाहूया. ते मिस फिल्डिंग होते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावा एक धडाकेबाज बॅट्समन आणि वाईट चेंडू भर पडते धावसंख्या होते ती लेन अजून समजले नाही कुलदीप कुमार यांना. एक वाईट चेंडू टाकलाय सुंदर कटवला चेंडू गडीच्या दिशेने आणि एकदा तिथे चांगलं क्षेत्ररक्षण यांचं एकच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण कातकर यांचं. आता स्ट्राईक ला गोलंदाज तो आपल्या गोलंदाजीवर हा सामना आपल्यापर्यंत खेळू शकतो परंतु आज गोलंदाजी काय करतो पाहूया. आणि आज सुंदर चेंडू होता एक धाव तर नक्कीच मिळाले एक धाव तर नक्कीच धावून काढले तितकंच चांगली रन्स म्हणावी लागेल ती बरड संघाचं. 1-2 हे रन चालूच ठेवतात त्यांना माहितीये 6 सामन्यांचे षटक कसे खेळायचे असतात ते आपलं स्कोर बोर्ड चालू ठेवताना 13 धावसंख्या होते ती 13. पहिल्या दुसरं षटक चालवताना धावसंख्या होते ती 13. 6 षटकांचे सामने असतात त्याच्यामध्ये सिंगल डबल हे खूप महत्वाचे असतात आणि या दोन चेंडू मध्ये चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू निर्धाव काढलाय तो कुलदीप कुमार यांनी. आपल्याला जिंकायचं असेल तर असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील कुलदीप कुमार यांना माहित आहे. दोन्ही सलामीवरचे फलंदाज आणि ऑफसाईड लटवलेला चेंडू पाहूया आणि एक धाव नक्कीच काढले आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिला चौकार आणि निर्धाव चेंडू पण तुम्ही ते मागे काही चूक करताना परंतु धाव मात्र येत नाहीये. धावसंख्या होते 17. एक चौकार मारला होता आणि हापी चेंडू पाहूया एक दिशेने लावले आणि चेंडू का बोलते आणि हा झेल सुटतो आणि जातो चौकार सीमा रेषा पार. असताना एखाद्या फलंदाजाने स्वतः क्रीज सोडणे म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. ज्युनियर परत त्यांना बोलवलं होतं कर्णधार कुलदीप कुमार यांनी आणि सुंदर चेंडू होता आणि चांगला पहिल्या मतदारसंघाला अमोल यांच्या स्वरूपात चांगली फलंदाजी करत होते अमोल आणि याच्यासाठी बोलवलं होतं कुलदीप कुमार यांनी. पहिलाच धक्का बसतो एक महागडा धक्का बसतो तो अमोल सर यांच्या स्वरूपात. कुलदीप कुमार यांना गेम चेंजर म्हटलं तर त्यांना माहिती होतं जर आपला सामना जिंकायचा असेल तर आपल्याला धावा रोखण्यात रोखायचे असतील तर विकेट मिळाले पाहिजे पण तोच आपल्या एक चांगल्या गोलंदाजाला घेऊन आले आणि पाठी चांगला तो
सचिन कातकरे चांगला गोलंदाज अनुभवी गोलंदाज याला उतरलं आणि त्याने आपलं काम करून दिलं जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष ठेवलं होते बदल संघाने आणि एक ऑफसाइड सेंटरला चेंडू एक धाव तर नक्कीच मिळते अतिशय प्रयत्न आणि 2 धाव तर नक्कीच पळून करतायत इथे धावची होण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली रनिंग विकेट रनिंग म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची धाव मात्र जास्त दिली ही धाव खूप मागात पडू शकतात नंतर आणि आऊटचा चेंडू पाहूया आऊटचा चेंडू झेल होतो का मध्ये पडले चेंडू पाहूया एक धाव तर नक्कीच करतात दोन्ही फलंदाज आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पप्पू यांचं आणि 2 धाव संपवले एक गडी बाद 26 फलंदाज पाहूया पंचाच्या डाव्या बाजूने आणि आज सुंदर चेंडू चेंडू प्लेसरच्या दिशेने बांधला चेंडू गोलंदाजाच्या हातात धावसंख्या होते 27 चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहिली मिळते ते सचिन कातकरेंची स्ट्राईकला आहे तो धडाकेबाज बॅट्समन बबलू तांबे यांच्याकडून चौकार करायची अपेक्षित दोन्ही संघाकडे 50-50 म्हणजे 50% झुकलेला दोन्ही संघाकडे दिसतोय अजूनही 50-50 अजूनही काही सांगता येत नाही दोन्ही संघ एकाच गावातील आणि आज सुंदर चेंडूला चेंडू आज चेंडूला तर पण मिस फिल्डिंग होत होती आणि सातोबाईंची एक धाव तर नक्की धाव काढले आणि आज चेंडूला तर सीमा रेषा पार आणि बबलू तांबेच्या बॅट मधून निघतोय तो चौकार इथे खराब सेपरेशन म्हणावे लागेल ते सातोबाईंचं धावसंख्या होती 31 जिंकण्यासाठी अजून 28 धावांची आवश्यकता सामने 6 षटकांचे तो लक्ष ठेवावे परंतु आज सुंदर यष्टीचा तो येतो आणि चांगला यष्टीचा तो येतो कुलदीप कुमार मागे कोणतीच चूक करत नाही गोलंदाजाने गोलंदाज कुलदीप कुमार आणि यॉर्कर चेंडू आणि एक धावसंख्या होती 32 घर पडलं टिकत नाही आपलं येडं म्हणून घालतो सोडून तो काय आम्ही इकडे ऐक मोर्चा काढू शकतो घर पोचून घरपट्टी भरतो संघाचं चौथा आणि दुसऱ्या षटक घेऊन या षटकामध्ये समजू शकतो मी कोणत्या दिशेने करू शकतो पण तो आऊट नेता चेंडू अनंत तांब्यांना माहिती आहे की या षटकामध्ये ह्यालाच म्हणतात क्रिकेट या 6 ओव्हरच्या सामन्यांमध्ये हाच क्रिकेट आज आपण पाहायला अनुभवायला मिळतोय परंतु वाईट चेंडू पंच नाव दिले पंच सुनील बाईंग धावसंख्या येते ती 33 धावसंख्या होते ती 33 हॅलो रिटर्न नाही म्हणत आहे आणि धावसंख्या होते ती 33 दोन गडी बाद 33 संघाचा चौथ्याने उंचावलेला चेंडू पाहूया आणि तिथे मिस फिल्डिंग करतात जय सुट्ट्याने आता तो चेंडू चौकार बांधाच्या मुळे त्यांना चेंडू काही समजला नाही खूप मेहनत आणि नीट धावसंख्या होती 37 सदोषण दरासोबत चुकीमुळे हा चौकार गेला आणि आनंद तांबे यांनी चौकार मारून सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ते आज आनंद तांबे बोललो होतो आज आनंद तांब्याचा दिवस आहे ज्या गोष्टीला जे हात लावतात तो सोनं होतं मिस फिल्डिंग केली होती सातोबाईंनी खूप कचा क्षेत्ररक्षण केले आजच्या दिवसामध्ये हे रन मी बोललो होतो हे मागात पण नाही पडले त्यांचे पडणारच आहेत खूप कचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण हेच क्रिकेट असतं 41 जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आणि आउटचा दिला चेंडू गॅप मध्ये पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला गेले यांचं प्रथमेशांचं धावसंख्या होती 43 आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता मी बोललो होतो 1 तास आणि 6 षटकांचे सामने असतात
तो कुंभवड संघाला कसं क्रिकेट खेळायचं असतं हे माहिती असतं. कारण का काटे ग्राउंड मध्ये त्यांनी खूप विजेतेपद खेळाडू खेळणार असतात. त्यांचं प्रत्येक टीम वर्क लागतं. ते आज पाहायला मिळाले प्रत्येक संघाकडून. म्हणून ते दोन संघ आज सेमीफायनल मध्ये पोहोचले. जर टीम वर्क नसेल तर आणि हा शॉर्ट चेंडू इथे ते गुरदीप कुंभार आणि गचाच्या सिलेक्शन आज खूप गचाचं सिलेक्शन पाहायला मिळाले ते मध्य संघाकडून. हेच खूप महागात पडले दिसतंय आता हे शेवटचं तेच संघाकडून जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 15 धावा. सामना जर टाय झाला तर हिट विकेट ठेवला आहे. तो संघ टॉस घेत असेल त्याला विजय घोषित करण्यात येईल. आणि हा शॉर्ट चेंडू हॅलो आणि निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करतायत ते लाकन योगेश लाकन. त्यांना माहिती आहे आपल्याला सामना जिंकायचा असेल. महत्वाचा सामना सेमीफायनलचा सामना जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर आपली गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली पाहिजे. कुलदीप मंत्र त्यांना कुलदीप कुंभार काहीतरी मंत्र देते ना. आणि हा सुंदर चेंडू अनंत भाऊकर यांना काही चेंडू समजत नाही. 2 चेंडू निंदावर टाकले हेच कौशल्य असतं. 6 ओव्हर मध्ये हेच कौशल्य असतं आणि हेच क्रिकेट आज पाहायला मिळतंय ते या काटे ग्राउंड मध्ये. आता प्रत्येक चेंडूवर काहीतरी आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतंय. चेंडू एकदा या सामना एकदा कुंभारच्या संघाने झुकताना दिसतो तर मध्याच्या संघाने एक चेंडू टाकला तर निंदा टाकला तर वाटता कुंभारच्या आणि धावची एसटी मध्ये काहीच चूक नाही करताय तो समाप्त करू शकतो असा फलंदाज किरण बावकर. त्याच्याकडून जर सिक्सर अपेक्षा असेल तर हा सामना लगेचच आपल्या बाजूने वळू शकतो असा फलंदाज. आणि ज्यावेळी पाठवायला पाहिजे होता त्याच वेळी पाठवला तो कुंभारवाडी संघाने जो एका चेंडूवर मॅच रूप पूर्ण बदलू शकतो असा किरण बावकर. आणि तसाच गोलंदाज योगेश लाकन त्यांनी सलग 3 चेंडू निंदावर टाकले. आणि आज सुंदर चेंडू पर्यंत एसटी मागे सुंदर कुलदीप कुंभारची एक बाईच्या स्वरूपात धाव संख्या 45. अजून या षटकातील एक चेंडू बाकी. हा सामना आता बोलतो ना आपण दोन्ही संघ कसे तुल्यबळ. आता तो सलामीला सामन्याला आलेला तो फलंदाज सलामीला आलेला फलंदाज वैभव पळसकर. आणि हा शॉर्ट चेंडू आणि हा व्हाईट चेंडू. परंतु या गच्चा सामना खूप चुरशीचा आज ते काटे मैदान ते पाहायला मिळतो. प्रेक्षक लाखोच्या ह्याच्याने बघत आहेत. आणि आज सुंदर आणि लाईनवर थांबायचंय. कामगार चुरशीचा सामना आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. शेवटच्या चेंडू बंद करण्याची शक्यता आहे सामन्याची. परंतु सामना एका चेंडूवर फिरू शकत असे फलंदाज किरण बावकर. बैजनाथ नजर सेट बॅट्समन सलामीला आलेले फलंदाज वैभव पळसकर. संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सलामीला आले अजूनपर्यंत आहेत. आणि एक नावाजलेला गोलंदाज दत्ताराम कातकर 76. जशी ऍक्शन असते ती आज आपण पाहायला मिळाली. कारण काही 6 वर्ष सामने होते म्हणून आपल्याला 4-5 वर्षापासून काय वाटतं सांगतोय खोटा पैसा कुठं मुंबईत गेला बँकेला काय वाटतं लाखात मागत नाही देत पैसे. आणि असं सांगितलं शेवटपुढे हा तुमचा देतो 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. लाईनमॅन आपल्या जागावर जायचंय. विचारला तुम्ही हे म्हणताय ना. आणि पहिला चेंडू जागा द्यायची आणि एक धावायचे आलं होतं पांढरे. आणि व्हाईट चेंडू सामना कुंभाराच्या दिशेने झुकताना
पहिला चेंडू वाईट आणि त्याच्यावर एक बाईची विराट भावकर सामना होतोय दत्तराम कचरेचा आणि आज निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते पण चुकते चूक करते एक चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे शेवटच्या दशकामध्ये खूप महत्वाचं असतं पण तरी ते यासाठी काही चेंडू बाकी आणि हा निर्धाव चेंडू हेच क्रिकेट असतं शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच नेणे हेच क्रिकेट असतं हे आज आपल्याला पाहायला मिळालं दोन चेंडू निर्धाव टाकले परंतु एक बाईचा मग अख्तरचे ऍक्शन 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आणि आज सुंदर चेंडू मिसफिल्डिंग होते ती एक धाव महत्वाची असते ती आणि मिसफिल्डिंग होते ती ते खूप महागात पडू शकतं नंतर वैभव पंचामध्ये एक सेम बेस्ट पण आहे तिथे आरामात चेंडू पकडून जाऊ शकले असते परंतु खूप गडबड आणि कुंभवडे यांच्यात 5 धावांची आवश्यकता हा चेंडू महत्वाचा घेऊन आला तो अख्तर दत्ताराम कातकर पाहूया वैभव भोजनकर आणि हा निर्धाव चेंडू मी बोललो होतो दत्ताराम कातकर नावाजलेला गोलंदाज आहे तो निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते आणि आता मात्र खूपच महत्वाचा एक चेंडू आणि 5 धावा परंतु काही घेऊ शकतो क्रिकेट मधलं काही घेऊ शकतो 2 चेंडू आणि 5 धावा आणि हा सुंदर चेंडू पाहूया आणि हा पाहूया आणि फलंदाज वैभव तो काय हात सोडून